शहरवाशांना प्रतीक्षा लागलेली होती उपनगराध्यक्ष कोण होणार आणि शहरवाशांनी खूप प्रेम आपल्याला दिले. उपनगराध्यक्षपदी आपली निवड झाली आहे, काय सांगाल? आज उपनगराध्यक्षाची निवडणूक पार पडली. पहिल्यांदा एकमतानं पार पडली, त्याबद्दल सर्व नगरसेवकांचं पहिल्यांदा आभार. त्याचबरोबर ह्या उपनगराध्यक्षपदी विराजमान होण्यासाठी जे आमचे नेते माजी मंत्री नामदार बाळासाहेब पाटील, लोकशाही आघाडीचे सर्वेसर्वा यांनी जी मला आत्ता निवडी संदर्भात उपनगराध्यक्ष होण्यासाठी जी आत्ता आज्ञा दिली, त्याप्रमाणे मी इथून पुढं कराडच्या विकासासाठी, कराडच्या सर्व असणाऱ्या पाणी पुरवठा योजना असतील, ड्रेनेज योजना असतील, स्वच्छता योजना असतील, सगळे अभियान असतील, त्या सगळ्या अभियानासाठी मी पूर्ण शहराच्या विकासासाठी पूर्ण वेळ काम करण्याची मला संधी दिल्या, मी पूर्ण काम करीन अशी मी ग्वाही देतो. तसंच कराडवासियांना आव्हान सांगतो की ज्याप्रमाणे आपल्याला आत्तापर्यंत कराड नगर परिषदेला नंबर मिळालेले आहेत, त्याचप्रमाणे कायम ठेवण्याचा प्रयत्न करीन असं मी ग्वाही देतो. आणि उपनगराध्यक्षपदी सर्व नगरसेवक नगरसेविका यांनी जी मला मदत केली आणि जे मतदान दिलं, एकमतानं दिलं, त्याबद्दल मी सर्वांचं पहिल्यांदा आभारी आहे आणि थांबतो. कराड नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक 2026ची सार्वत्रिक निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीमध्ये लोकशाही आघाडी आणि यशवंत विकास आघाडी यांचे उमेदवार निवडून आल्यामुळं, तसेच यशवंत विकास आघाडीचे नगराध्यक्ष आणि लोकशाही आघाडी आणि यशवंत विकास आघाडीचे सर्व नगरसेवक नगरसेविका यांनी आज माझे बंधू पोपटराव उर्फ प्रतापराव घनश्याम साळुंखे यांना कराड नगरीतील सर्व विकास कामे करण्याकरिता, तसेच कराड नगरीमध्ये जे नागरिक आहेत त्यांच्या हिताचे निर्णय घेण्याकरिता, त्यांचं काम करण्याकरिता या ठिकाणी निवडून दिलेलं आहे. आणि त्यांनी जो विश्वास दाखवलेला आहे, तो विश्वासास पात्र राहून आम्ही सर्व लोकशाही आघाडी आणि यशवंत विकास आघाडी, आदरणीय माजी सहकार मंत्री नामदार बाळासाहेब पाटील, तसेच लोकशाही आघाडीचे सर्वेसर्वा सुभाष काका पाटील, आदरणीय जयंत काका पाटील, तसेच सौरभ तात्या पाटील यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच या नगरपालिकेमध्ये जे माजी नगरसेवक आहेत, तसेच ज्येष्ठ नगरसेवक आहेत, त्यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली चांगल्या प्रकारे काम करून नगरपालिकेचा, कराड नगर परिषदेचा विकास कसा करता येईल यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहे. तसेच प्रभाग क्रमांक 9 मधील सर्व मतदार बंधू भगिनींनी माझे बंधू पोपटराव प्रतापराव घनश्याम साळुंखे यांना बहुमताने निवडून दिलं. जो सार्थ विश्वास त्यांनी दाखवलेला आहे, त्या विश्वासास पात्र राहून आम्ही सर्वजण यापुढील कामकाज करू अशी मी ग्वाही देते. थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र.